अशी नवनवीन कीर्तने व प्रवचने ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. प्रपंच रचना सर्व भोगोनी त्यागिली, अनुतापाचे ज्वाळे देह बुद्धी हविली, वैराग्याची निष्ठा प्रगटोनी दाखविली, अहंता ममता दवडोनी निज शांती वरिली. जय जयाजी सद्गुरु स्वामी तुकया दातारा, तारक तो सकळांचा जिवलग सोयरा. हरिभक्तीचा महिमा विशेष वाढविला, विरक्ती ज्ञानाचा ठेवा उघडून दाखविला. जगत उद्धारा लागे उपाय सुचविला, निंदक दुर्जनांचा संदेह निरशिला. जय जयाजी सद्गुरु स्वामी तुकया दातारा, तारक तो सकळांचा जिवलग सोयरा. 13 दिवस वया रक्षुनिया, उदकी कोरड्याची काढूनी दाखविल्या शिकी. अपार कविता शक्ती मिरवणी यहलोकी, कीर्तन श्रवणी तुमच्या उद्धरती जनलोकी. जय जयाजी सद्गुरु स्वामी तुकया दातारा, तारक तो सकळांचा जिवलग सोयरा. बालवेश घेऊनी श्रीहरी भेटला, विधीचा जनिता तोची आठवा दिदला. तेनी ब्रह्मानंदी प्रेमा डोलविला, न तुके मुनी तुका नामी गौरविला. जय जयाजी सद्गुरु स्वामी तुकया दातारा, तारक तो सकळांचा जिवलग सोयरा. प्रयाणकाली देवे विमान पाठविले, कलीच्या काळा माझे अद्भुत वर्तविले. मानव देह घेऊन निजधामा गेले, निरामने सकळ संता तोषविले. जय जयाजी सद्गुरु स्वामी तुकया दातारा, तारक तो सकळांचा जिवलग सोयरा. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांच्या. त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा. नमो मुक्ताबाई त्रिभुवन पावनी, आद्यत्रे जननी देवाची. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो. पावन झालो चराचरी, प्रपंच रचना सर्व भोगोनी त्यागिली. अनुतापाचे ज्वाळी देहबुद्धी हविली, वैराग्याची निष्ठा प्रगटोनी दाखविली. अहंता ममता दवडोनी निज शांती वरिली. जय जयाजी सद्गुरु स्वामी तुकया दातारा,
तारक तू सखा आमचा जीवलग सोयरा. शिवे करता चिंतनाच्या ओघाने आलेला थोर गुरुभक्त संत निळोबाराय यांनी आपले सद्गुरू जगद्गुरु श्री तुकोबाराय यांच्या जीवन चैत्राचं वर्णन करण्याकरता त्यांच्या जीवनाच्या ठिकाणी नतमस्तक होत असताना त्यांच्या मुखातून बाहेर पडलेले हे उद्गार आहेत बरं का. आजच्या सेवेचं प्रवृत्त निमित्त अनेक वर्षापासून हरिभक्तीपरायण निवृत्ती महाराज मुचुंडीकर त्यांचे बंधू रामदास मुचुंडीकर परिवार श्रावण मासाच्या निमित्ताने पारायण अधिक चिंतन असा त्यांनी चालवलेला एक उपक्रम आहे आणि त्याची सांगता म्हणजे वास्तविक सांगता नाही आहे, कारण फक्त पारायणाचे 5 अध्याय झाले, त्याला सांगता म्हणता येत नाही. पण राहिलेले अध्याय पुढच्या वर्षी वाचायचे आहेत किंवा पुढे वाचायचे आहेत. मग त्याचा काहीतरी समारोप केला पाहिजे. चाललेल्या कार्याचा एक निमित्त आहे, समारोप करून काहीतरी त्या ज्ञानेश्वरीचं पुन्हा काही चिंतन घडावं हा एक त्याच्या मागचा उद्देश आहे बरं का. आणि त्या निमित्तानाची ही कीर्तनाची सेवा आणि योगायोग जगद्गुरु श्री तुकोबारांच्या वैकुंठ गमनाला 375 वर्षे पूर्ण होत आहेत. त्या निमित्ताने काही तुकोबारांच्या चरित्राचं चिंतन घडावं अशी एक संकल्पना आपल्या वारकऱ्यांच्या मनामध्ये आली. त्यातले उत्सव मूर्ती आमचे आनंद आडनाव काय कसा क्रम आहे बघा. त्यांच्या मातेच्या वयाला 61 वर्ष पूर्ण झाली. मग त्या मातेच्या पूजनेच्या निमित्ताने चिंतन घडावं म्हणून त्याने आग्रह केला. आपण तो स्वीकारला. त्यांच्या मातेच्या पूजनाच्या निमित्ताने या आरतीचा आरंभ झाला आणि आमचे निवृत्ती महाराजांच्या मातेच्या 11व्या श्राद्धाच्या निमित्ताने समारोप आला बरं का. एका आईच्याच पूजनातून आरंभ आणि एका आईच्याच पूजनामध्ये समारंभ. योग आहे बरं का. आपण जर ठरवून केलं असतं तर असं घडलं नसतं. योगायोग आहे. आता तो ओघ आहे कुठं तरी थांबवला पाहिजे शेवटी ना. मग त्यातल्या त्या आरती या प्रकरणातला शेवटचा हातचा चरणाचा विचार आपल्याला करायचा आहे. म्हणून प्रसंग आहे ज्ञानेश्वरी पारायणाची सांगता. दोन्ही योग एकत्र आणलेले आहेत. आज योगायोग त्यांच्या मातेचं 11वं मासिक श्राद्ध आणि त्या दिवशीच ते पारायणाची सांगता म्हणजे श्रावण शुद्ध चतुर्दशीला हा त्यांचा नियम आहे. आणि तो योग आज जुळून आलेला आहे. तेव्हा ज्ञानेश्वरीचं चिंतन मनन सर्वांनी जीवनामध्ये केलं पाहिजे. किंबहुना संतांनी जे वाङ्मय निर्माण केलं ते समाजाच्या उद्धाराच्या दृष्टीने निर्माण केलेलं वाङ्मय आहे बरं का. केवळ काहीतरी वाचावं या उद्देशाने निर्माण केलेलं वाङ्मय नाही बरं का. कारण हे वाङ्मय निर्माण करण्याच्या मागे संतांची जीवनशक्ती आहे. जीवनशक्ती आहे. आणि ती जीवनशक्ती या वाङ्मयाच्या मागे असल्यामुळे जो कोणी या ग्रंथाचं अनुष्ठान करेल त्याच्या अंतःकरणावरती त्यांच्या जीवनशक्तीचा परिणाम होईल
असं नाथ महाराजांनी वर्णन केले. जयाची वाचिता टीका ज्ञान होय लोका अति भाविका ग्रंथार्थिया नमो ज्ञानेश्वरा निष्कलंका. ज्ञान होय लोका का त्या संतांची जीवनशक्ती त्याच्या मागाय. बरं आपण बोललेल्या वाक्याच्या समोरच्या व्यक्तीच्या अंतकरणावरती जर काही परिणाम व्हावा असं वाटत असेल तर सांगणाऱ्याची त्याच्या मागं जीवनशक्ती असावी लागते. आमचं फक्त जीवन आहे, शक्ती नाही आहे. जीवनशक्ती ती कार्य करते आणि ते कार्य इतकं करते त्याच्याकरता संतांनी आपल्याला आग्रह धरला, बाबांनो खरंच याचं अनुष्ठान करा, पण अनुष्ठान करून थांबू नका. एक तरी ओवी नामामने ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी एक तरी ओवी अनुभवावी. एक विशेषण वापरले श्रेष्ठ. बरं का म्हणजे हा ग्रंथ सामान्य नाही बरं का, श्रेष्ठ आहे, अगदी श्रेष्ठाती श्रेष्ठ आहे, लक्षात ठेवा. मग त्या ग्रंथाचं आपण अनुष्ठान करावं. ज्ञानेश्वरी वाचणं म्हणजे एक अनुष्ठान आहे बरं का. ज्ञानेश्वरी वाचणं म्हणजे एक अनुष्ठान आहे आणि ते पुन्हा पुन्हा जीवनामध्ये केलं पाहिजे. सातत्याने केलं पाहिजे. कुठंपर्यंत केलं पाहिजे? जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत. जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत ते करत राहिलंच पाहिजे का. त्याच्यातून आपल्या जीवनामध्ये परिवर्तन होण्याचं सामर्थ्य आहे बरं का. म्हणून वाचन अधिक चिंतन. म्हणून पहिला त्यातला महत्त्वाचा विचार मांडलेला आहे. संतांच्या या शब्दाचं अनुष्ठान करण्याने अनेक फायदे जीवनामध्ये, अनेक फायदे. आमचे गुरुबंधू श्याम महाराजांनी परवा एक विचार मांडला कीर्तनामध्ये. या संतांच्या शब्दाचं जर आपण वाचन केलं तर आपल्या जीवनामध्ये काही बाहेरच्या येणाऱ्या वाईट दोष त्याला थांबवण्याचं सामर्थ्य त्या अनुष्ठानामध्ये आहे बरं का. तुम्ही जीवनामध्ये कुठं जगामध्ये वावरत आहात, समाजामध्ये वावरत आहात, तुमच्या जीवनामध्ये काही गोष्टीचा संबंध येतो. आलेल्या संबंधातून तुमच्या जीवनाला बिघाड येण्याची शक्यता आहे. तो बिघाड येऊन याच्याकरता या संतांच्या शब्दाचं अनुष्ठान केलं तर ते कवच म्हणून उभं राहतं बरं का. कवच म्हणून उभं राहतं. म्हणून रोज हरिपाठ कशा करता म्हणायचा? आपल्या शरीराला कवच म्हणा. हेल्मेट कशा करता घालायचं? त्या शब्दामध्ये सामर्थ्य बरं का. शब्दामध्ये सामर्थ्य हे बाकी कशामध्ये सामर्थ्य नाही आहे. असे अनेक त्याच्या मागं फायदे आहेत. जर या शब्दाचं आपण अनुष्ठान जर श्रद्धेनं जर केलं तर घडतं काय? एक वाचिक तप घडतं. वाचिक तप. श्रद्धेने या शब्दाचं अनुष्ठान जर आपण जीवनामध्ये केलं तर उच्चाराची घनता वाढते. बोलणं तेच आहे पण त्या बोलण्यामध्ये वजन असावं लागतं बरं का. त्याला घनता म्हणतात. आणि ती उच्चाराची घनता कधी येते? पुन्हा पुन्हा वाचण्याने बरं का. वाजवण्याला वजन कधी येतं? पुन्हा पुन्हा वजन. सरावाने. मग तो सराव फक्त सप्ताहात केला पाहिजे का रोज केला पाहिजे? आठवड्यात एकदा.
रोज केला पाहिजे, रोज काकडा केला पाहिजे, रोज हरिपाठ केला पाहिजे, म्हणजे सराव होतो. नाही हरिपाठ काकडा करता जरी आला ना तर कमीत कमी रोज एकट्याने तरी सराव करावा. काय पहाटे उठून रोज, तुम्हाला रोज काकडा घडत नाही पण रोज 10-15 मिनिटं सराव करावा. त्या सराव करण्याने हाताला वजन येते, वजन, त्याला घनता म्हणतात बरं का. वाजवणारे पुष्कळ आहेत, वाजवणारे पुष्कळ आहेत, पण त्या वाजवण्याच्या मागं घनता यावी लागते. तसं बोलणारे पुष्कळ आहेत, पण त्या बोलणाऱ्याच्या वाणीला वजन यावं लागतं. आणि ते वजन कशाने येतं? वजनदार खाऊन वजन येत नाही बरं का. संतांच्या शब्दाचं अनुष्ठान करण्याने वाणीला वजन येतं. असं या शब्दाचं अनुष्ठान करणं म्हणजे ज्ञानेश्वरीचं अनुष्ठान आहे. आणि ते जीवनात घडावं, आणि ते प्रतिवर्षी आपला हा नियम चालू आहे. आणि त्या निमित्ताने एक सांगतेचं निमित्त करून आजची कीर्तनाची सेवा आहे. तो आपल्याला चाललेला चिंतनाचा ओघ आहे. संत निळोबारायांनी आपल्या सद्गुरूंचं केलेलं वर्णन, आणि त्या वर्णनाला कुठंतरी विराम द्यावा म्हणून आमच्या निवृत्ती महाराजांनी पंढरपुरात जाहीर केलं. शेवटच्या चरणाचं चिंतन आमच्या घरी होईल, त्यांच्या घरी, असं त्यांनी तिथं जाहीर केलं. आता 4 लोकात जाहीर केल्यामुळं आपल्याला काहीच बोलता येत नाही. विचारून जाहीर केलं असतं तर काहीतरी हो ना असं काहीतरी म्हटलं असतं. हो, एक चरण राहिलंय असं म्हटल्यानंतर त्यांनी कीर्तनाच्या शेवटी घोषच केला, राहिलेलं चरण आमच्या घरी ज्ञानेश्वरी पारायणाच्या सांगतेच्या निमित्ताने चिंतन होईल. यावंच लागलं. आपण येतोच, पण ते आज चिंतन करावं लागलं. आपण या ज्ञानेश्वरीच्या संबंधाने चिंतन करतो, पण ते आज त्यांनी जाहीर केल्यामुळे तो चिंतनाचा भाग आपल्याला घ्यावा लागला. तेव्हा आपण त्याचं चिंतन करत आलेलो आहोत. झालेल्या चिंतनाचा घोषवारा थोडासा आपल्यासमोर करतो. करणं हे वक्त्याचं कर्तव्य आहे, कारण आपण ते क्रमाने चिंतन करत आलेलो आहोत. मध्ये मध्ये अंतर आहे. आमची तुमची एवढी बुद्धी तल्लक नाही की 6-6 महिन्याचं ऐकलेलं तसंच्या तसं शिल्लक राहावं. उष्ण दिलेलं शिल्लक राहतं, पण उष्ण द्यायचं शिल्लक राहत नाही बरं का, लक्षात राहत नाही. बरोबर आहे ना. हा, कोणाकडून जर येणं असेल तर ते लक्षात येतं लगेच, माणसं त्याचं स्मरण ठेवतात. पण एखाद्याला जर द्यायचं असेल तर ते मात्र लक्षात राहत नाही बरं का. आता हे अभंगाचं चिंतन कसं लक्षात राहील? हो, कसं राहील लक्षात? म्हणून थोडासा त्याचा घोषवारा आपण पाहू. संत निळोबारायांनी आपल्या सद्गुरूंचं वर्णन करत असताना एक शब्दाची रचना केलेली आहे. अतिशय अर्थभूत आहे, अर्थसंपन्न आहे. नुसती अर्थसंपन्न नाही, त्या वर्णन करण्याच्या मग फार मोठा त्याच्या अंतःकरणातला महाराजांच्या भाव आहे. भावपूर्ण वर्णन केलेलं आहे बरं का. का वर्णन केलं? त्यांना वाटलं आपण आपल्या गुरूंचं पूजन करावं, गुरूंचं पूजन करावं. आणि ते कशाने करावं? शब्दाने. आता शब्दाने त्यांचं पूजन करावं. पूजन कोणाचं करावं? बोलतात त्यांचं पूजन करावं का बोलतात तसं वागतात त्यांचं पूजन करावं? हा, केवळ बोलतात त्यांचं पूजन करू नये, बोलतात तसं वागतात त्यांचं पूजन करावं, त्यांचीच आरती करावी. आरती करणं म्हणजे पूजन. हो, पण कोणाचं? कारण बोलणाऱ्यांची संख्या पुष्कळ आहे, पण बोलल्याप्रमाणे वागणाऱ्यांची संख्या या जगाच्या पाठीवरती एकमेव जीवन आहे, फक्त संत आणि संतच. तैसे संत जगी संत जगी प्रिया करुणिया प्रिया करुणिया
तैसे संत जगी क्रिया करोनी दाविती अंगी. तिथं शब्दाची रचनाच आहे. क्रिया करोनी बोलोनी दाविती असा शब्द वापरला नाही बरं का. करोनी बरं का. हा, त्यांनी आपल्या जीवनामध्ये आलेला अनुभव जगाच्या समोर आपल्या क्रियेतून प्रगट केला. काहींचा जन्मताच देह पवित्र असतो म्हणून त्यांची पूजा केली जाते बरं का. काहींचा त्या देहापेक्षा त्यांचं मनच पवित्र असतं म्हणून त्यांची पूजा केली जाते. ब्राह्मण वर्णामध्ये जन्माला आलेला आहे, जन्मताच देह पवित्र आहे बरं का ब्राह्मणाचा. ब्राह्मणाची पूजा करावी, पण त्याचं मन मात्र पवित्र असेल असं मात्र नाही बरं का. तो उचापत्या सुद्धा करू शकतो. हा, जन्मता त्याचा देह पवित्र आहे. हा, ज्यांचं सर्व महाराजांनी वर्णन केले सर्वांग निर्मळ. चित्त जैसे गंगा जल हे संतांचं जीवन आहे बरं का. म्हणजे त्यांचं साधनेतून देह पवित्र आणि त्या साधनेतून त्यांना आलेला अनुभवातून त्यांच्या मनाची अवस्था ही संतांच्या जीवनातली विशेषता आहे. म्हणून त्या संत महात्म्यांनी ह्या जगाच्या समोर जे परमार्थ करणारे पाईक आहेत, परमार्थ करणारे वाटसरू आहेत, परमार्थ करणारे पांथिक आहेत, परमार्थ करणारे साधक आहेत, त्यांच्या समोर काहीतरी आपण हा विचार जिवंत ठेवला पाहिजे बरं का. हा विचार जिवंत ठेवला पाहिजे. कारण आम्हा तुम्हाला शास्त्र आकलन करण्याची जरी योग्यता नसली, पण ते शास्त्र एखाद्याच्या आचरणातून आपल्याला आकलन करता येतं बरं का. एखाद्याच्या आचरणातून ते आकलन करता येतं. तेव्हा त्या संतांनी विचार केला, आपण जगाला मार्गदर्शन करण्याकरता आलो आणि मार्गदर्शन जगाला करण्याकरता आलो. पुढच्या पिढीला मार्ग योग्य कळावा याच्याकरता आपल्या जीवनाचा वस्तुपाठ या समाजाच्या समोर आपण ठेवला पाहिजे. आपली जबाबदारी आहे बरं का. ही आपली जबाबदारी आहे. या भावनेनं त्या महात्म्याने आपल्या जीवनाचा वस्तुपाठ आज आमच्या तुमच्या करता ठेवलेला आहे. आणि त्या वस्तुपाठाचं जो कोणी अनुकरण करेल तेनेची पंते चालू जाता. तेनेची पंते चालू जाता.
वारकरी चाली म्हटलं की बरं वाटत. चालू तेनीची पण ते चालू जाता. येणाऱ्या मागच्या लोकांना त्या मार्गाचं अनुसरण करता यावं. अगदी जर बोलायचं ठरलं तर डोळसाने त्या मार्गाने जावं, यात म्हणणं आंधळ्याने सुद्धा त्या मार्गाने जावं बरं का. त्याचा घात होणार नाही एवढी ही आपली आचाराची स्थापना संतांनी समाजाकरता केली आणि त्याचं हे अक्षरबद्ध करण्याचं काम निळोबारांनी केले. त्यांचे उपकार मानले पाहिजेत बरं का. त्यांच्या अगोदर रामेश्वर भट्टांनी केलंय पण थोडक्यात केले. पण निळोबारांनी मात्र पूर्ण या आरतीच्या माध्यमातून महाराजांचं चरित्र डोळ्यासमोर उभं केले बरं का. चरित्र चरित्र नावाचं स्वतंत्र ग्रंथ आहे त्यांचा. पण जो महिपती बाबाने तुकोबारांचं चरित्र लिहिलेलं आहे त्याच्यापेक्षा अनंत पट्टीने याच्यामध्ये विचार निळोबारांनी केलेले आहेत बरं का. आता आपण चिंतन करत आलोय, आपल्याला त्याचा अनुभव आलाय. हे कुठंतरी थांबवायचं म्हणून आपण चिंतन थांबवतोय बरं का. हे वर्षभर चिंतन करता येईल एवढं आहे, किंबहुना आयुष्यभर करता येईल एवढं आहे बरं का. पूर्ण त्यांच्या चरित्रातले पूर्ण एक एक दाखला म्हणजे एक एक विचार म्हणजे आमच्या तुमच्या आयुष्याला पुरणार आहे बरं का. एक किती चरणाची आरती? पहिलं चरणच पुर आपल्या आयुष्याला. अंतो वस्तुपाठ निळोबारांनी आमच्या तुमच्या करता फार मार्मिक पद्धतीने या आरतीच्या माध्यमातून प्रगट केलेला आहे. निळोबारांना वाटलं आपल्या गुरूंचं पूजन तर करावं, पण या पूजनातून समाजाला काही प्रसाद मिळावा. प्रसाद मिळावा. आपल्याकडे पद्धत आहे, एखाद्याच्या घरी एखाद्याची पूजा केली जाते आणि शेजाऱ्याला सांगितलं जातं महाराज आले दर्शनाला या. तसं निळोबारांनी आपल्या जीवनामध्ये सद्गुरूंची पूजा केली आणि जगाला तो प्रसाद म्हणून त्यांनी प्रगट केला बरं का. आणि तो करत असताना अतिशय खरंच प्रसादच आहे हा. का प्रसाद सेवन केल्यानंतर काय घडतं? प्रसादस्तु प्रसन्नता. तेव्हा एखादा संतांचा विचार जर आपण डोळ्यासमोर ठेवून तर त्याप्रमाणे जर वागण्याचा प्रयत्न केला तर आपल्या जीवनाला अखंड प्रसन्नता प्राप्त होईल. एवढं सामर्थ्य या वाणीमध्ये या शब्दामध्ये आहे आणि ते महाराजांनी अक्षरबद्ध केलेला आहे. आणि त्याचा विचार अतिशय शब्द मर्यादित वापरले पण अर्थाची घनता अर्थाची व्यापकता फार आहे. आणि ते वर्णन करताना एक समाजाच्या दृष्टीने महाराजांनी त्यांच्या जीवनाचा आलेख प्रगट केला. आणि तो करताना महाराज म्हणतात प्रत्येकाला जन्माला आल्यानंतर जीवनाची वाटचाल करावीच लागते. प्रत्येकाला करावी लागते. आता जन्माला चालूय, जन्माला आल्यानंतर जीवन आपलं चालणारच आहे. पण जन्माला आल्यानंतर कशा पद्धतीनं आपण जीवन जगावं, कशा पद्धतीनं चालावं. रस्त्याने जाता जाता जर रस्त्यात ठेच लागली तर माणूस पुढे विचार करतो आणखी पुढं कुठं ठेच लागणार नाही ना. काही माणसं पहिल्यांदा ठेच लागून सुद्धा जागी होत नाही, ठेचा खातच जातात बरं का. ठेचा खातच जातात आणि कुठंतरी शेवटी पडतात
नुसतं पडतात नाही, दात पाडून घेतात. जसं आमच्या तुमच्या जीवनामध्ये चालत असताना प्रपंचामध्ये अनेक दगड रूपी ठेचा लागणार आहेत. आणि त्या आलेल्या दगडाला ठेच जर पहिल्यांदा लागली तर तिथं जागवून कसं चालावं याचा विचार महाराजांनी अभंगाच्या पहिल्या चरणात केला. पंचरचना सर्व हे हो त्यागे ममता गवडोले शांती प्रपंचरचना सर्व भोगोनी त्यागिली. म्हणून माझ्या वर्णनामध्ये मी शब्द वापरला ओघाने आला का जाणीवपूर्वक आला हे मलाही माहिती नाही बरं का. ठेच लागेल. ठेच लागणं म्हणजे रस्त्याने जाताना काही दगड असे असतात ते रस्त्यातून काढता येत नाही. काढता हा काही ठेच लागली तर बाजूला काढता येतात हो. काही दगड अशात की ठेच लागली तर बाजूला काढता येत नाही. तसे जीवनामध्ये काही प्रसंग आहेत ते प्रसंग टाळता येत नाही, ते भोगावे लागतात. ती उपमा जुळली पाहिजे ना. आलेल्या प्रसंगाला आलेल्या दुःखाला माग सरू नका. तो ठेच लागली ना हा इवळत बसू नका. का केले कर्म झाले त्याचे भोगाले. आपणच केलेला आपल्यालाच लागणार ठेचा, दुसऱ्याला लागणार ना. लक्षात ठेवा. म्हणून ते धैर्याने कसं भोगावं आणि जीवन कसं जगावं हा एकंदर साधकांना तर हे महाराजांनी सांगितलंच, पण एकंदर अखिल समाजालाही सांगितलं बरं का. फार मोठा वस्तुपाठ आहे बरं का संतांनी समाजाला दिलेला आहे. म्हणून तर मी शब्द वापरला निळोबरांचे उपकार मानले पाहिजे. उपकार मानले पाहिजे. म्हणून संपूर्ण त्यांच्या जीवनचरित्राचं वर्णन करताना कशा पद्धतीने जीवन जगावं त्या गोष्टीचं आपण अवलोकन जीवन जगत असताना जसं ज्ञानोबरांनी प्रसादान मागितलेलं, प्रसादान मागितलेलं आहे ते आपण नेहमी शेवटी म्हणतो. तेव्हा प्रत्येक वारकऱ्याने प्रत्येक साधकाने परमार्थाचा जो जो पाईक म्हणून आहे त्या प्रत्येक पाईकाने आपल्या घरामध्ये ही आरती मोठी करून दाखवावी. रोज त्या आरतीकडे बघावून जगावं. रोज आरशात बघावं लागतं नाही. आरशात कधी आरशात बघितलं जातं? घरात असताना का घरातून बाहेर जाताना? घरातून
बाहेर जात असताना आपल्याला समाजामध्ये वावरायचं आहे, महाराज म्हणून वावरायचं आहे. त्या आरती रूपी आरशात बघा आणि बाहेर पडा. हा, नुसता कंबरा बांधून सांगू नका. हे असं निरोबरांना सांगायचं आहे. इदन्न मम. याच्याकरता हे प्रगट केले. काय गरज होती का निरोबरांना? म्हणून तो आरतीचा भाव आपल्या डोळ्यासमोर ठेवलेला. या पद्धतीने आपल्याला जीवन जगावं लागेल. कोणाला नाकारता येणार नाही, लक्षात ठेवा. म्हणून त्या प्रत्येक प्रसंगाचं वर्णन महाराजांनी केलेलं आहे. प्रपंच रचना सर्व भोगोनी त्यागिली, अनुतापाची ज्वाळी देहबुद्धी हविली, वैराग्याची निष्ठा प्रगटोनी दाखविली, अहंता ममता दवडोनी निज शांती वरिली. सर्व भोगत 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 आलेल्या प्रसंगाला स्वीकारत काही गोष्टी जीवनामध्ये अशा स्वीकारल्या की स्वीकारून शेवटी शांतीचा स्वीकार केला बरं. आणि ती शांती म्हणजे सामान्य नाही, निज शांती. कारण जीवन जर जगायचं असेल तर शांतीचा स्वीकार केल्याशिवाय जीवन जगता येत नाही. जीवन जगता येत नाही, लक्षात ठेवा. ज्यांना परमार्थ करायचा ना, त्यांनी प्रत्येकाने लक्षात ठेवा. ज्याला प्रपंच करायचा आहे त्यांनी प्रत्येकाने लक्षात ठेवा, आपला प्रपंचही सुखकर व्हावा आणि परमार्थाची वाटचाली सुखकर व्हावी असं जर वाटत असेल तर शांतीचा स्वीकार करा. शांती नावाची एक अवस्था आहे ह्या परमार्थाच्या वाटचालीतली बरं का. आणि ती जीवनामध्ये स्वीकारली पाहिजे आणि ती सहजतेने स्वीकारली पाहिजे. दात खाऊन नव्हे, दात खाऊन नव्हे. नंतर महाराजांना सांगावं लागलं, हे जर स्वीकारलं तरच तुमच्या जीवनामध्ये काय येईल? शांती परते नाही सुख, शांती परते नाही परते नाही सुख, ये रावगेची दुःख निज शांती म्हणून धारी. शांती धरा उतरा पहिलं शांती धारण करा. एकंदर त्या पहिल्या चरणाचा फक्त मी घोषवारा केलाय बरं का. या पद्धतीने जीवनामध्ये प्रत्येकाला आज शांतीची गरज आहे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्रपंच करा, परमार्थ करा. आणि असे माझे सद्गुरू आहेत. जय जयाजी सद्गुरु स्वामी तुकया दातारा, तारक तू सकळांचा जीवलग सोयरा. सकळ जीवाविषयी ज्यांच्या अंतःकरणामध्ये एवढा वात्सल्य भाव आहे, त्या वात्सल्य भावाच्या पोटी सकळ जीवाचे जीवलग बर का. सकळ जीवाचे जीवलग महाराजांनी वर्णन केले. आता तुम्ही कृपावंत जीवलग असे हे सकळ जीवांचे जीवलग असणारे हे माझे सद्गुरू तुकोबार आहे. त्यांनी काय केलं महाराज म्हणतात, काय नाही, आपल्या वाट्याला आलेला प्रपंच तर तो आनंदाने केलाच, आलेलं कर्म आनंदाने जीवनामध्ये स्वीकारलंच. पण हे करत असताना त्या आनंदाचा जगाला अनुभव येण्याकरता तो आनंद त्यांनी भक्तीच्या माध्यमातून वाटला. हरी भक्तीचा महिमा वाढविला तोच बर का. या भक्तीच्या माध्यमातून जगामध्ये ते वाटण्याकरता निघाले. देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, देव घ्या.
त्या पद्धतीने हरिभक्तीचा महिमा विशेष वाढविला, विरक्ती ज्ञानाचा ठेवा उघडूनी दाखविला. नुसतं वर्षावर नाही बर का, उघडूनी दाखविला. पुढं जगत उद्धारा लागी उपाय सुचविला, निंदक दुर्जनांचा संदेह निरसिला. हा, त्या जगत उद्धारा करता जो उपाय आपल्याला करणं गरज आहे तो उपाय त्यांनी जगाला सुचवला. आणि तो सुचवत असताना जगामध्ये निंदक आहेत, दुर्जन आहेत, हे राहणारच बरं का, हे राहणारच. त्यांना जर प्रतिकार करायचा असेल तर तुमची आतली शक्ती वाढवा, बाहेरची शक्ती वाढवू नका. निंदक दुर्जनाला जर थांबवायचं असेल तर पारमार्थिक साधनेतून त्यांना थांबवा, बाहुबळाने थांबवू नका बरं. आम्ही काय करतो, बाहुबळाने थांबवण्याचा प्रयत्न करतो. हा, तुकोबारांच्या जीवनामध्ये किती निंदक आले, किती दुर्जन आले, कोणाला तुकोबाराय धावून गेले मारायला? नाही गेले. त्यांनी एवढी शक्ती वाढवली, एवढी शक्ती वाढवली, त्या शक्तीतून त्यांच्या मनामध्ये संतांच्या विषयी असलेला जो संदेह होता तो निवृत्त झाला बरं का. हे शिकावं बरं का. हे शिकण्याकरता चिंतन आहे, केवळ सांगण्याकरता नव्हे. हे सगळे प्रसंग, हे जे या आरतीतून वर्णन केले, सगळे प्रसंग प्रत्येकाच्या जीवनामध्ये येणारेच आहे, येणारेच आहे. जर संतांच्या जीवनामध्ये जर प्रसंग आले तर आम्ही तुम्ही सामान्य आहोत. आम्हाला पावलोपावले अशा प्रसंगाला तोंड द्यावं लागतं आणि तोंड देताना माणसं धैर्य गलित होतात. लोक म्हणतात हे सोडलेलंच बरं. परमार्थ सोडायचं नाही. ब्रह्मलीन श्री गुरु साखरे महाराज सांगायचे नेहमी, आपण परमार्थ करायचा. परमार्थ करत असताना कोणी जर आडवा आला तर आडवा आलेल्याला उभं करायचं आणि पुढे जायचं. हे सहज त्यांनी जीवनातून गेलं. निंदक दुर्जनांचा संदेह निरसिला, एवढी त्यांनी परमार्थाची साधनाच केली बरं का. आणि हे असे माझे सद्गुरू आहे. जय जयाजी सद्गुरु स्वामी तुकया दातारा, तारक तू सकलांचा जीवलग सोयरा. त्यांनी आपल्या जीवनामध्ये जगाच्या उद्धाराकरता काही निर्माण केलं आणि त्या निर्माणामध्ये काही लोकांना त्याच्याविषयी काही अपमानाची अवस्था वाटली, म्हणून त्यांनी माझ्या जीवनामध्ये मला इलाज नाही इलाजाने मी निर्माण केलेलं जगाच्या उद्धाराकरता ते वाङ्मय ते इंद्रायणीमध्ये सोडावं लागलं. पण धीर निघेना, धीर निघेना. जरी यांच्या इच्छेकरता, यांच्या पोटात विचाराला मान्यता देण्याकरता हे जरी केलेलं असलं, ही एक व्यक्ती म्हणजे जग नव्हे. एका व्यक्तीकरता आपण जर ह्या विचाराला बाजूला करत असेल तर बाकीच्या अखिल वेष्टी समाजाची काय अवस्था होईल, हा विचार करून महाराजांनी विचार केला. आता उपोषण मांडल्याशिवाय पर्याय नाही. आणि ते उपोषण जगाकडे महाराजांनी, जग ज्याने निर्माण केलं त्याच्याकडे. आणि ते सामान्य मांडलं नाही, लक्षात ठेवा. अन्न पाणी सोडलं 13 दिवस वया रक्षुनिया, परिणाम कोरड्याची न्याशिकी, अपार कविता शक्ती मिरवली ह लोकी. काय त्या वाङ्मयामध्ये, त्यांच्या वाणीमध्ये असलेली ही अपार शक्ती आहे. ते वाङ्मय सामान्य नाही, हे देवानी जाणलं आणि त्याचं रक्षण केलं. आणि तेच आज जगाच्या समोर जसंच्या जसं त्यांनी ठेवण्याचं कार्य केलं. महाराज म्हणतात जय जयाजी सद्गुरु स्वामी तुकया दातारा, तारक तू सकलांचा जीवलग सोयरा. आणि हे सर्व केल्यानंतर त्यांना वाटलं आता एकांतात राहून आपण साधनेत काळ घालवावा. आणि त्या साधनेतून ज्याने हे निर्माण केलं त्याला एकदा डोळे भरून पाहावं. तसा तो कुठंतरी भेटणार नाही.
तो भेटण्याकरता काहीतरी अनुष्ठान केलं पाहिजे म्हणून भंडाऱ्या डोंगरावरती एकांतात जाऊन अनुष्ठान केलं आणि त्या अनुष्ठानाचा परिणाम त्या भगवंताने त्यांना दर्शन दिलं. बाळवेश घेऊनी श्रीहरी भेटला, विधीचा जनिता तोची आठवा दिदला, तेनी ब्रह्मानंदे न तुका म्हणी तुका नामी गौरविला. असं माझ्या सद्गुरूंनी केलेलं कार्य आहे म्हणून मी त्यांच्या चरणाजवळ नतमस्तक होतो. जय जयाजी सद्गुरु स्वामी तुकया दातारा, कारक तू सकळांचा जीव लग सोयरा. अशा पद्धतीने आपल्या सद्गुरूंनी केलेले हे कार्य आहे आणि हे कार्य पूर्ती झाल्यानंतर सद्गुरूंना माझ्या तुकोबरायांना वाटलं आपण आता या इहलोकाचा निरोप घ्यावा. किंबहुना काही लोकांना आयुष्य संपल्यानंतर निरोप घ्यावा लागतो. संतांनी आपलं कार्य संपल्यानंतर निरोप घेतला. हा फरक आहे. आमचं कार्य संपत नाही, आयुष्य संपतं म्हणून जगाचा निरोप घ्यावा लागतो. कार्य संपलं म्हणून नव्हे, आयुष्य संपलं म्हणून जगाचा निरोप घ्यावा लागतो. त्यांनी विचार केला आपलं कार्य संपलेलं आहे आणि कार्य संपलेलं असल्यामुळे आपण जगाचा निरोप घ्यावा. मग जगाचा निरोप घ्यावा पण कसा घ्यावा? ज्याने आपल्याला पाठवलं हा निरोप देण्याकरता त्याला पहिल्यांदा निरोप दिला पाहिजे. तुका म्हणे माझा धाडिले म्हणे मज धाडिले निरूपा, मार्ग हा सोपा सुखरूप. त्यांनी जगाला निरूप देण्याकरता मला त्यांनी धाडलेलं आहे, पाठवलेलं आहे. मी ते कार्य केलेलं आहे. ते कार्य केलेलं आहे. आता कार्य केलेलं आहे तेव्हा आता थांबण्यामध्ये काही अर्थ नाही. किंबहुना थोर मंडळी काम झालं की थांबत नाहीत आणि मूर्ख मंडळी हाकलून दिली तरी जात. शानी मंडळी काम झालं की थांबत नाही, काम झाल्यानंतर थांबूच नाही. पण काही लोकांना जरी हाकलून दिलं तरी ते जात नाहीत. म्हणून आपलं जे कार्य करण्याकरता आलो तर ते कार्य झालेलं आहे. तेव्हा लक्षात आलं आपला काल संपलेला आहे. माणसाला कळावं आपला प्रयाण काल, शेवटचा काळ जवळ आलाय. हे म्हातारी होऊन सुद्धा लोकांना अजून कळत नाही. बरं कळत नाही.
75 वय झालं, 80 वय झालं, 85 वय झालं, म्हणले काय आजोबा अजून नातवाचं लग्न बघायचं म्हणते. त्याला म्हणावं लागतं आजोबा आता आपल्या गोवऱ्या मशानात गेलेत. म्हणजे आयुष्य जवळ आलेलं, संपायला आलेलं आहे याची आपल्याला जाणीव सुद्धा नाही. लक्षात ठेवा, आयुष्य संपायला आलेल्याची जाणीव व्हावी. माणसाने सावध राहावं, सावध. आपण प्रवासाला जातो, प्रवासाला जात असताना तो बस मधला कंडक्टर असतो, ज्याचं गाव आलंय ते आधीच 1 किलोमीटर ओरडतोय बरं का. आधीच 1 किलोमीटर ओरडतोय. हा, मग ओरडलं की आपण आपली बॅग घेऊन तयारीत राहायचं बरं. आपण तयारीत राहायचं. आपला स्टॉप आलाय, आता आपल्याला उतरायचंय. हा, गाडी थांबल्या थांबल्या उतरावं का त्यांनी ओरडावं आणि मग उतरावं? गाडी थांबल्या थांबल्या उतरावं. हा, गाडी थांबून सुद्धा काही लोकांना लक्ष येत नाही आपला स्टॉप आलाय बरं का. तसं आयुष्य संपणं म्हणजे आपल्या जीवनातला स्टॉप आहे. याची जाणीव महाराजांच्या अंतःकरणामध्ये झाली आणि अंतःकरणामध्ये झाल्यानंतर त्यांना राहावे ना. तुका म्हणे मज आठवा मूळ लवकरी आठवा मूळ लवकरी आठवा मूळ लवकरी आठवा महाराजांनी निरोप दिला. कोणाकरवी दिला? ज्यांच्याकडून हा निरोप पोचेल त्यांच्या करवी दिला. असे निरोप पोचवणाऱ्या जगामध्ये फक्त संतच आहेत बरं का. आणि या संतांनी निरोप देवाजवळ पोचवला. म्हणजे महाराज तेव्हा तुम्ही त्यांना पाठवले, त्यांचं कार्य झाले, तेव्हा त्यांनी आम्हाला निरोप दिलाय. नेण्याची व्यवस्था व्हावी, नेण्याची व्यवस्था व्हावी. हा सनकादिकांच्या द्वारे हा निरोप पाठवला आणि त्या सनकादिकांनी तो निरोप देवाच्या जवळ सांगितला. देवानी तो ऐकला आणि ऐकल्यानंतर देवानी ती व्यवस्था केली. काय व्यवस्था केली ते महाराज शेवटच्या प्रयाण काळी देवे विमान पाठविले अलीचा काळा माझे अद्भुत मानव देह घेऊन निजधामा गेले.
निळा म्हणे काळा संता तो जमिले निळा म्हणे काळा संता तो जमिले जयाजी सद्गुरु स्वामी तुझया जयाजी सद्गुरु स्वामी तुझया दातारा तारक तुझा कळांचा जीवलग सोयरा तारक तुझा कळांचा जीवलग सोयरा जय दयाळु सद्गुरु स्वामी तुझया दातारा जय दयाळु सद्गुरु स्वामी तुझया दातारा तारक तुझा कळांचा जीवलग सोयरा पंचरचना सर्व भोगोनी त्या गेली अनुतापाचे ज्वारी देह बुद्धी हविली वैराग्याची निष्ठा प्रगटवली दाखविली अहंता ममता दवडोनी निज शांती वरिली जय जयाजी सद्गुरु स्वामी तुकया दातारा तारक तू सकळांचा जीवलग सोयरा चाल जरी म्हणता नाही तर कमीत कमी नसतं चरणाचा उच्चार तरी करा कन्वयाच्या अभावी आपल्याला चिंतन करून समारोप करायचा आहे. आता शेवटचं चरण आहे शेवटच्या आरतीचा समारोप आहे पण आता चरणाचा समारोप किती आपल्याला करता येईल तो भाग वेगळा बरं का. शेवटचं चरण म्हणजे समारोपाचं आहे. जरी शेवटचं चरण जरी समारोपाचं असलं तरी मला काय वाटत नाही आपल्याला समारोप करता येईल पण काहीसा विचार त्या चरणाचा करणं आपलं कर्तव्य आहे. ज्ञानोबाराय वर्णन करतात महाराजांचं अवतार कार्य संपलेलं आहे आणि अवतार कार्य संपल्यानंतर आता त्या अवताराच्या कार्याची पावती देवाजवळ पोच झाली. आपण केलेल्या कार्याची पोच पावती मिळाली पाहिजे आणि ती कशी मिळाली पाहिजे आपण अपेक्षा न करता ती मिळाली पाहिजे बरं का. परवा सोलापूरला कीर्तनाला गेलो होतो. कीर्तन करून मी पुन्हा पंढरपूरला आलो. तिथं एक वाजवणारा आला होता. सकाळी त्यांनी फोन केला म्हणजे महाराज कीर्तन फार सुंदर केलं म्हटले तुम्ही देव घ्या कोणी देव घ्या कोणी फार फार सुंदर कीर्तन तुम्ही केलं पण माझा पक्वाच कसा काय वाजला कीर्तनात कीर्तनापेक्षा सुंदर शेवटी त्यानं वाक्य काय पडलं माझा कीर्तनात पक्वाच कसा काय वाजला चांगला वाजला म्हणून. अशी पावती मागू नये पावती मागू नये. नंतर संतांचे शब्द आहेत बोलिले लेकोरे वेडे वापुडे उत्तरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही
कार्य करत राहावं, प्रामाणिकपणा करावं, प्रांजळ मनाने कार्य करावं. त्याची पावती समाजाने देण्यापेक्षा ज्याच्या करता करतो त्यांनी द्यावी बरं का. तेव्हा ज्ञानोबाराय वर्णन करतात महाराजांचं कार्य, अवतार कार्य संपलेलं आहे आणि अवतार कार्याच्या समारोपामध्ये अघटित घटना महाराजांच्या जीवनामध्ये घडली. याच्या आधीही जी घटना घडली नाही आणि याच्या पुढेही घडणं शक्य नाही असं एक जगाला आश्चर्य करणारं कार्य त्यांच्या जीवनामध्ये घडलं, हे ज्ञानोबांना सांगायचं आहे बरं का. आपल्याकडे बोललं जातं, एखादी व्यक्ती वारली की काय म्हणतात त्यांना, देव आज्ञा झाली. देव आज्ञा झाली हा खरा शब्द आहे बरं का. आज्ञा झाली, देवाची आज्ञा झाली. देवाची आज्ञा झाली, पण आजपर्यंत कोणाला देव नेण्याकरता आलाय का हो? कोणा नसताना आपण प्रतिनिधी तरी पाठवावा. पण तो जगाचा मालक आहे, त्याला वेळ आहे प्रत्येकाकडे येण्याकरता आहे का हो? नाही आहे. मंत्र्यांना सगळ्यांच्याकडे वेळ जाण्याकरता नसतो, मग तो काय करतो, गावच्या सरपंचाला पाठवतो, गावचं तुम्ही बघून घ्या बरं का. कारण तो सत्तेतलाच आहे ना त्यांच्या. एखाद्या आमदाराला पाठवलं जातं, खासदाराला पाठवलं जातं, पण साक्षात पंतप्रधान येत नाही बरं का. साक्षात पंतप्रधान येण्याकरता तेवढा सलोखा असावा लागतो. तसं महाराजांनी जीवनामध्ये अशी काही परमार्थाची साधना केली, अशी काही परमार्थाची साधना केली की साक्षात देवच महाराजांना नेण्याकरता आले, नुसते आले नाहीत, विमान घेऊन आले बरं का. प्रयाण काली देवे विमान पाठविले. आपल्याला सुद्धा विमानावरती बसून जावं लागतं, पण ते तयार करावं लागतं. 4 बांबू, कडबा, तुमच्याकडे कडबा वापरत नसतील, गवत. हे शेवटचं आपलं विमानच आहे बरं का. शेवटचं विमानच ते आपल्यालाच करावं लागणार आणि आपल्याच लोकांनी आपल्याला उचलावं लागतंय. ती संबंधी बोलावं लागतात पहिल्यांदा. जर सासरा मेला तर जावयाने खांदा लावायचा, असा नियम आहे. मला हे सासरा वारल्यानंतर कळलं. आम्ही ते संस्काराला गेलो, म्हणजे जावई जेवढ्या तेवढे पुढे या म्हणले. म्हणतो काय म्हणलं, म्हणजे जावयांचा मान आहे पहिला खांदा द्यायचा. आपण खांदा द्यायला पुढं कुठे जात नाही कधी ना, लांबूनच हो. पण तिथं म्हणजे अहो ते जावयानेच द्यायचं असतंय. म्हणजे आम्हाला सुद्धा शेवटी विमानच आहे, पण ते जड आहे, जड आहे. आणि नेणारी सामान्य माणसं आहेत. इथं देवानी विमान पाठवलेलं आहे आणि ते सामान्य नाही बरं का. वर्णन असं केलेलं आहे पर्यानकालाच्या अभंगामध्ये, स्वतः देव विमान घेऊन आले, विमान घेऊन आले. आता पहा ना, ज्यांनी एवढं मोठं कार्य केलेलं ज्ञानोबांना सांगायचं आहे. शब्द कसा वापरलाय बघा, प्रयाण काली देवे विमान पाठविले. त्या तुकोबारांनी एवढं मोठं कार्य केलं, एवढं मोठं कार्य केलं, देवाला त्या कार्याचा आदर होता, त्या कार्याचा आदर होता. त्या कार्याविषयी भगवंताच्या अंतःकरणामध्ये कृतज्ञता होती, कृतज्ञता. आणि त्या कृतज्ञतेच्या पोटी देवाने ते विमान पाठवलं. देव म्हटलं नाही, नो टाइम, मला वेळ नाही, तुमचं तुम्ही या, असं देवाचं सुद्धा बोलण्याचं धाडस झालं नाही बरं का. निरोप पोचल्या देवानी व्यवस्था केली, कारण त्यांना माहिती होतं आपणच यांना पाठवलेलं आहे, आता आपणच यांची व्यवस्था केली पाहिजे. आम्ही सांगतो तारीख घेताना, आम्ही CBS ला येतो, न्यायला आलं पाहिजे आणि कीर्तन झाल्यानंतर सोडायला आलं पाहिजे. पण आज मी थोडासा बदल केला बरं का. कोणी न्यायला येऊ नका आणि कोणी सोडायला पण येऊ नका.
व्यवहार आहे असा बरं का. तसं देवाने विचार केला, आपणच यांना पाठवलेला आहे, आपलंच कार्य आहे आणि आपलंच कार्य एवढ्या भावनेने यांनी हे कार्य केलेलं आहे. मी जरी यांना पाठवलेलं असलं तरी देवाचं कार्य नाही, हे आपलंच कार्य आहे, एवढ्या भावनेनं यांनी हे केलेलं कार्य आहे, याची कुठंतरी आपण जाणीव ठेवली पाहिजे. म्हणून देवाला निरोप मिळाल्याबरोबर देवानी व्यवस्था केली. प्रयाण काली देवी विमान पाठविले. साक्षात देवाने विमान पाठवलेलं आहे, साक्षात गरुडच आलेला आहे बरं का. ते प्रकट झालेलं आहे, त्याचा पूर्ण विस्तार करत नाही का, प्रयाण काल नाही आता. फक्त आपल्याला त्या अभंगाचा भाव जाणून घ्यायचा चरणाचा. ते स्वतंत्र चिंतन आहे आणखी त्याच्या संबंधाने. देवाने ती विमान पाठवलेलं आहे आणि पाठवलेल्या त्या विमानावरती ते तुकोबाराय बसलेले आहेत बरं का. बसलेला आहे. हा, तुकोबाराय बसले, नुसते बसले नाही, जो देह या कलियुगामध्ये त्या देहाचं वर्णन केले, नाशिवंत देह जाणार सक आयुष्य खातो काळ. ज्या तुकोबारायांनी जगाला हे सांगितलं ते तुकोबाराय जगाला सांगायला लागले, तर आता मी घेऊन चाललोय बरं का. अघटित आहे. कोणाला सांगितलं? आम्हा तुम्हाला सांगितलं देह नाशिवंत आहे, पडणार आहे, जाणार आहे. देह जगाला सांगितलं. मग जगाला सांगितलं, कोणी म्हणे सर्वांचा देह नाशिवंत आहे, तुकोबारांचा नाशिवंत नव्हता. होता का नव्हता? हो, काहीतरी बोला की. होता, त्यांनी केला. मग जर नाशिवंतच देह होता तर ते घेऊन गेले कसे? कलीच्या काळा माझे अद्भुत म्हणजे आश्चर्यकारक. आतापर्यंत हे इतिहासामध्ये कधी घडलेलं नाही. अहो, देव सुद्धा अवतीर्ण होऊन देव देह घेऊन गेला नाही. देव सुद्धा अवतीर्ण होऊन देव सुद्धा देह घेऊन गेला नाही, पण महाराज मात्र अवतीर्ण होऊन देह घेऊन गेले. काय आश्चर्य म्हणतात महाराज. आणि हे तुकोबारांच्या बाबतीत घडलं, बाकींच्या बाबतीत घडलं नाही बरं का. प्रत्येकाचा प्रयाण काल भिन्न भिन्न आहे. प्रत्येकाच्या प्रयाण कालाला देव साक्षी आहेत. काय जातीने हजर उभे आहेत सर्वांचे. ज्ञानोबारांचं जीवन पहा, नाथ महाराजांचं जीवन पहा, नामदेव महाराजांचं जीवन पहा, चारही भावंडांचं जीवन पहा. प्रत्येकाने आपला देह या पंचतत्वामध्ये विलीन केला बरं का. विलीन केला. पण तुकोबारांनी मात्र काही आगळं वेगळंच केलं बरं का. अद्भुत शब्द वापरला. आश्चर्यकारक किंबहुना हा त्रिभुवनाला धक्का बसावा असं केलं बरं का. त्रिभुवनाला धक्का बसावा असं केलं. म्हणून काही लोकांना धक्के बसायला लागले म्हणून माणसं विपरीत बोलायला लागले. असं कुठं शक्य आहे का? असं कुठं शक्य आहे का? असे काही काही अभप मंडळीच बोलायला लागली बरं का. पण निळवणानं सांगायचं आहे, त्यांनी हे परमार्थाच्या साधनेवरती जीवनामध्ये काय करता येतं हे जगाला त्यांनी दाखवलं. जगाला त्यांनी दाखवलं. लक्षात ठेवा. अशी परमार्थाची साधना केली, अशी परमार्थाची साधना केली. त्या परमार्थाच्या साधनेवरती स्वतःचा देह घेऊन जाता येतो. स्वतःचा देह घेऊन जाता येतो का? तो देह देहरूपाने राहिलाच नाही. ज्ञान ब्रह्मी भोग
ब्रह्माचा नो ज्ञान ब्रह्मभोग महाराज वर्णन करतात त्या भक्तीने ज्ञानाने ही तनु ब्रह्मरूप करता येते. तनु मानवी तनु मान जीवी दिव्य रूपेच केली देह रूपीच त्यागिली. त्यागिते दिव्य लोकाशी. तनु शब्द आहे तिथं. तनु म्हणजे शरीर. ह्या परमार्थाच्या साधनेने तो ब्रह्मरूप करता येतो. आम्हाला जग ब्रह्मरूप दिसतं पण स्वतःचा देह ब्रह्मरूप वाटत नाही. महाराजांनी त्या परमार्थाच्या साधनेचा संबंध का ब्रह्मावरती काळाची सत्ता नाही. तो त्याच्या सत्तेच्या अधीन आहे. आणि या कलियुगामध्ये त्याने असं काही करून दाखवलं. कलीच्या काळा माझे कारण ह्या कलियुगाचं ह्या युगाचं वर्णन करताना काय वर्णन केले हो? काय वर्णन केले? मृत्यूलोक. काय वर्णन केले? मृत्यूलोक. मृत्यूलोक या शब्दाचा अर्थ काय? प्रत्येकाला या लोकामध्ये मरावं लागतं. प्रत्येकाला मरावं लागतं. या लोकांचंच वर्णन केले. लक्षात ठेवा, हे मृत्यूलोक आहे, ही कलियुग आहे. आणि ह्या मृत्यूलोकामध्ये कलियुगामध्ये महाराजांनी हे एक आश्चर्यकारक कार्य केलं. कलीच्या काळामध्ये अद्भुत वर्तविले. असं जे घडलं ते घडलं. तिथपर्यंत आतापर्यंत कोणाची मती पोचलेली नाही. शक्य नाही, अशक्य असलेलं शक्य करून दाखवलं. बरं, अशक्य असलेलं शक्य करून दाखवलं. हे आतापर्यंत कोणी केलं नाही. पण हे देवाला तुकोबारांच्या करवी करून घ्यायचं होतं. काय? तुकोबारांच्या करवी हे करून घ्यायचं होतं. आता याच्या पुढे असं कोणी करणार नाही म्हणून तर शब्द वापरला. तुका झाला शेवटचं कार्य. बरं, कस म्हटलं की पुन्हा काम. उगाच कळसाची उपमा दिली नाही. म्हणजे तुकोबारांनी आपल्या जीवनामध्ये जे कार्य केलं ते कळसाचं काम केलं. हे कोणाकरता करण्याकरता शिल्लक ठेवलंच नाही. म्हणून शब्द वापरला अद्भुत. अद्भुत बरं का, आश्चर्यकारक. आपण त्याची कुणाशी तुलना करू शकत नाही. कुणाशी तुलना करू शकत नाही. लक्षात ठेवा, आतापर्यंत असं कधी ऐकण्यात आलं नाही, बघण्यात आलं नाही, याच्यापूर्वी नाही. पण या संतांच्या अवतारामध्ये एवढे संत झाले. या संतांच्या अवतारामध्ये मात्र हे तुकोबारांनी एक आगळं वेगळं आपल्या परमार्थाच्या साधनेने केलं. अद्भुत वर्तविले. काय अद्भुत वर्तविले? मानव देह घेऊन पंढरपूरला गेले. निज धाम देवानी वर्णन केले. हाच शब्द आहे इथं. शब्द गवार निज धामा गेले.
देव हे सांगतात ज्ञानोबरांच्या मुखातून. झड झडोनी वहिला निग हे भक्तीचे वाटे लाग जिया पावशी अवंग निज निज धाम माझे. देव सांगतात तुम्ही अशी साधना करा, माझ्या धामाला माझ्या स्वरूपाला तुम्ही प्राप्त व्हाल, मूळ स्वरूपाला प्राप्त व्हाल. पण महाराज इथं नेवबराय वर्णन करतात देह घेऊन निज धामाला आतापर्यंत कोणी गेलं नाही हो, गेलं नाही. तशी व्यवस्था झाली असती तर फार चांगलं झालं असतं. बरेच धंदे लोकांना करावे लागले नसते. देहासहित जायचं, मशान बांधावं लागलं नसतं. मशान त्याची राखच नाही तर सावडण्याचा प्रसंगच येत नाही, नाही का. म्हणून देहच आपल्या निज धामाला, निज धामाला म्हणजे त्यांचं राहण्याचं ठिकाण, त्यांचं राहण्याचं ठिकाण. बरं, देहासहित गेले, लक्षात ठेवा. हा देह नाशिवंत आहे, पण घेऊन गेले. नेता येतो का? शक्य नाही, आतापर्यंत कोणी नेलेलं नाहीये. म्हणून देवाचे अवतार पहा, संतांचे अवतार पहा, कोणीही घेऊन गेलेलं नाही. पण महाराज म्हणतात ते घेऊन गेले, आपल्या मुक्कामाचं ठिकाण आहे त्या ठिकाणी. का तिथं गेले? तिथून आले म्हणून तिथं गेले, तिथून आले म्हणून तिथं गेले. आपण आलो कुठून? आपण आलो कुठून हो? नाही, तो सिद्धांत थोडा बाजूला ठेवा. हा देह कुठून आला? पंचमहाभूतातून आला. हा शेवटी पंचमहाभूतातच जाणार आहे. पंचमहाभूतातच जाणार आहे. देह पंचमहाभूतापासून निर्माण झाला, तो पंचमहाभूतामध्येच विलीन होणार आहे. पण देह पंचमहाभूतामध्ये विलीन होणार आहे, पण जीवदशा शिल्लक राहणार आहे. जीवदशा शिल्लक राहणार आहे. आपण निज धामाला जाणार नाही. हे सगळे फिरायला लागलेत. या गाडीतून उतरायचं आणि त्या गाडीत बसायचं, त्या गाडीतून उतरायचं आणि त्या गाडीत बसायचं. इथं महाराजांना सांगायचं आहे त्यांचा प्रवासच थांबला. बरं, त्यांचा प्रवासच थांबला. आता पुन्हा येणे जाणे नाही. आम्हाला येणंही आहे आणि जाणंही आहे. येणंही आहे, जाणं आहे. कुठपर्यंत आहे? जोपर्यंत जगताचा प्रलय होत नाही तोपर्यंत. पण त्यांच्या जीवनाचा विचार केला तर त्यांनी या कलियुगामध्येच, या हयातीमध्येच जे आपल्या स्वरूपाला गेले, पुन्हा येण्याचा संबंध नाही. का जिथं होते तिथं जायचं त्यांनी ठरवलं. तिथं राहूनच आता आपल्या आनंदामध्ये राहायचं. जगाला आनंद दिला, तो कष्टाने दिला. आता जगाचा संबंध नको. आता आपण एकच आपल्या आनंदात, आता आपल्या महिमेत आपण राहायचं आहे. ब्रह्मी ब्रह्मरस शिवो सदा या अवस्थेमध्ये राहायचं आहे. हा एक भाग आहे. आणि दुसरा संतांचं राहण्याचं ठिकाण म्हणजे निज धाम या शब्दाचा अर्थ आहे की परमात्मा. दुसरा अर्थ आहे वैकुंठ. म्हणून त्या वैकुंठातून आले आणि वैकुंठामध्येच गेले. आता गेले, जाताना सांगून गेले का न सांगता गेले? सांगून गेले. सगळ्यांना सांगितलं आम्ही जातो, तुम्ही कृपा असो द्यावी, सकळा सांगावी विनंती माझी, असं त्या विमानामध्ये बसून सांगितलं. बरं का? आणि आशीर्वाद दिला, कर्मधर्मे तुम्हा असावे कल्याण, असं सांगितलं. आणि आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी महाराज स्थित झाले. बरं का? स्थित झाले.
कार्य संपलेलं आहे. आणि कार्य संपल्यामुळं वर्णन केले, लक्षात ठेवा तुम्ही, एकंदर जगताची राहटी आहे. जगताची पाणी, हा पाऊस पडतो, पाणी कुठून निर्माण होतं? समुद्रापासून. आणि शेवटी जातं कुठं? समुद्राला जातं. पण जिथून ते निर्माण झालं तिथंच जातं. लक्षात ठेवा, मधला सगळा खेळ आहे. मधील ते वाव अवघे उपाधी, आम्हा तुम्हा मध्ये तेची परी. हा, पण संतांचं जीवन मात्र असं आहे की ज्या स्थितीतून आले, ज्या भगवत स्वरूपातून आले, कार्य केलं आणि त्या भगवत स्वरूपाशी ते एकरूप झाले. कसे झाले? जाताना देह घेऊन गेले, नेता येत नाही. नेला कसा? म्हणून निळोबरांनी वरण घेईल त्याला शब्द वापरला, दिव्य शब्द वापरलाय. जया पूजिले आदरे पांडुरंगे, केले प्रयाण प्रसंगे, तनु मानवी दिव्य रूपीच गेले. दिव्य लोकाशी नेली, पण नेताना दिव्य करून नेली. दिव्य करून नेली. आता ती दिव्यता आम्हा तुम्हाला कळाली नाही. ती दिव्यता करण्याकरता काहीतरी जीवनात दिव्य करावं लागेल. तेवढी परमार्थाची साधना. परमार्थाची साधना अत्युच्च कुटीची करणं याला म्हणतात दिव्य. आणि त्या साधनेतून हा देह न ठेवता या देहालाच त्यांनी दिव्य केलं. बरं का, या देहालाच दिव्य केलं. दिव्य केलं म्हणजे तो स्वतंत्र नाशिवंत ठेवला नाही. इतका पवित्र केला, इतका पवित्र केला की तो पवित्र त्या स्वरूपाशीच पासून वेगळा राहिला नाही. बरं का, सोनं हे अंगाने पवित्र आहे आणि सोन्याचे अलंकारही पवित्र आहे. अलंकार वापरल्यानंतर, अलंकार वापरण्याकरता, त्या अलंकारा आकार देण्याकरता काही त्याच्यामध्ये थोडंसं मिसळावं लागतं म्हणतात. सोनाराला भेटा, त्याच्यामध्ये काहीतरी मिसळावं लागतं, त्याशिवाय त्याला आकार देता येत नाही. आता आकार देतात नाही, त्या सोन्याला आकार दिला. आकार दिल्यानंतर ते पुन्हा जर सोन्यामध्ये जर मिसळायचं असेल तर, एक करायचं असतं तर मिसळलेलं जाळावं लागतं. मिसळलेलं जाळावं लागतं आणि ते जाळल्यानंतर ते सोनं सोनं रूपाने राहतं. संतांना जाळावं लागलंच का, कुठला डागच राहिला नाही हो. डाग दिल्याशिवाय अलंकार होत नाहीत, लक्षात ठेवा. डाग दिल्याशिवाय अलंकार होत नाहीत. पण एवढं कार्य करून त्यांनी जीवनामध्ये कुठेही डाग ठेवला नाही. असं जीवन शुद्ध केलं, त्याला म्हणा दिव्य. बरं का, आणि अशी ही दिव्य तनु करून स्वतः निज धामाला गेले. आणि हे गेलेलं सर्व संतांनी पाहिलं. आणि संतांनी पाहिल्यानंतर महाराज म्हणतात सगळ्या संतांना अतिशय आनंद झाला. आनंद झाला. नवे नवे सर्व संतांनी तोंड भरून त्यांचं कौतुक केलं. काय शेवटी वर्णन केलं? तोषविले प्रयाण काली देवी विमान पाठविले. कलेच्या काळा माझे मानव देह घेऊन निज धामा गेले. निरामने सकल संता तोषविले. सगळ्यांना समाधान वाटलं. सर्व संतांना वाटलं खरंच आजपर्यंत आम्ही जे केलं नाही ते तुकोबारांनी केलं. अतिशय सर्वांना त्याचा समाधानाचा एक भाग सांगितला आणि कौतुकाचा भाग सांगितला. बरं का, निळोबारा म्हणतात माझ्या सद्गुरूंचं सकल संतांना समाधान तर केलंच, पण सकल संतांनी माझ्या सद्गुरूंचं कौतुक केलं. कौतुक केलं. बरं का कौतुक केलं? असं आजपर्यंत कोणीही कार्य केलं नाहीये. बरं का,
आणि आजपर्यंत असं कोणी कार्य केलं नाही. म्हणून मी ठरवलं आजपर्यंत हे कोणत्याही महात्म्याने कोणत्याही पुरुषाने हे कार्य केलं नाही. मग कोणीही जे कार्य केलं नाही, जे ज्यांनी कार्य केलं, मग त्यांची आरती का पण करू नये आता? त्यांचीच आरती करावी आता. आणि ती कशाने? पंचप्राणाने. नुसते दिवे लावून नाही बरं का, नुसते दिवे लावून नाही. म्हणून अशा सद्गुरूंची महाराज म्हणतात मी माझ्या जीवनामध्ये त्यांचं हे कार्य पाहून आरती करावी असं वाटलं, मला रावलं नाही. जय जयाजी सद्गुरु स्वामी तुकया दातारा. जय जयाजी सद्गुरु स्वामी तुकया दातारा. सद्गुरु स्वामी तुकया दातारा. जय जयाजी सद्गुरु स्वामी तुकया दातारा. तारक तुरकरांचा शिवलग सोयरा. तारक तुरकरांचा शिवलग सोयरा. आपल्या सद्गुरूविषयी कृतज्ञ भावनेनं महाराज वर्णन करतात. जय जयाजी सद्गुरु स्वामी तुकया दातारा. तारक तू सकळांचा जीव ग सोयरा. त्यांनी जगाला तारण्याचं कार्य केलं. एवढं महान कार्य तुकोबराने आपल्या जीवनामध्ये केलं. अतिशय अनावरतेने उदात्त भावाने तुकोबराने आपल्या सद्गुरूंचं केलेले हे वर्णन आहे. आणि ती वर्णन करण्याची संधी आपल्याला प्राप्त झाली. एकाच्या कैवाडे त्याची इच्छा झाली. आणि आपल्याला ही विस्तार एवढा होईल आपल्याला वाटलं नाही. पण त्या तुकोबारांनी आपल्याला ती बुद्धी दिली. त्या निळोबारांनी आपल्याला बुद्धी दिली. किंबहुना ज्यांच्या सानिध्यामध्ये राहून काही परमार्थाचे धडे शिकलो असे ब्रह्मलीन श्री गुरु साखरे महाराजांच्या कृपेतूनच मी हे बोलण्याचा प्रयत्न करा. पदरचं काय आपण काय एवढं वर्णन करू शकतो? आपल्याकडे एवढं भांडवल नाही. आपण काय रिटेल व्यापारी हो, होलसेल नव्हे. ह्याचं थोडं घेऊन त्याचं थोडं घेऊन बोलणारे. पण हे बोललो ते श्री गुरूंच्याच सेवेतून त्यांच्या कृपेतून. तेव्हा जे वर्णन आपण केलं यातले काही विचार आपल्या जीवनामध्ये यावेत. या पद्धतीने आपल्या जीवनामध्ये वाटचाल घडावी. हे जर घडलं तर वर्णन करणाऱ्याला काहीतरी किंमत आहे बरं का. त्यांनी बुद्धी दिली. आता इथून पुढं याप्रमाणे आमच्या जीवनामध्ये आता
आयुष्याचा काळ पुढं पुढं सरकत चाललाय आपला. त्या सरकत चालत असताना कुठंतरी सरकण्याची वेळ येऊ नये. सरकण्याची लोकांनी हो बाजूला सरका म्हणू नये, हे सरकून येणार रस्ता द्या म्हणावं. अशा मार्गाने आपण त्या शेवटच्या अवस्थेपर्यंत जावं. हीच अवस्था आमच्या जीवनामध्ये प्राप्त होण्याकरता उत्तर आमच्या जीवनामध्ये तशी परमार्थ साधना घडावी अशी नवोबरांच्या चरणी प्रार्थना करून आपण सेवेला या ठिकाणी पूर्ण विराम देऊ. पायाच्या प्रसादी काही बोलिलो विनोदे मज क्षमा करणे संती व्यंगभूत युक्ती नोहेया उपदेश तुमचे बडबडिलो शेष तुमच्या कृपेचे पोसणे जन्मो जन्मी तुका म्हणे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज महापुरुष तुकाराम. जय जय ज्ञानेश्वर.